मी संजय उमाळे, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद. आज आपण पाहणार आहोत की सध्या परिस्थितीमध्ये पावसाच्या खंडाच्या नंतर आलेला पाऊस आणि सध्याच्या या परिस्थितीमध्ये पिकाच्या बाबतीत करायच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मुख्य प्रकारे आपण मोताळा तालुक्याचा जर विचार केला तर प्रदीर्घ पावसाच्या खंडाच्या नंतर पावसाला सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वप्रथम आपण पाहूया कापूस आणि तूर या आंतरपीक पद्धतीमध्ये आपल्याला कोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे. सोयाबीन पिकामध्ये जर आपण विचार जर केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. म्हणून लगेच त्याचं निरीक्षण करून ज्या काही उपाययोजना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सांगितलेल्या आहेत त्या आपण करून घ्याव्यात. अतिरिक्त पाणी सोयाबीन आणि तूर या पिकामध्ये साचणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी. तूर पिकाचा जर आपण विचार जर केला आणि जास्त पाऊस झाला, शेतामध्ये पाणी जर थांबलेलं असेल तर तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. म्हणून या मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. ट्रायकोडर्माचा वापर एक शेणखतातून सुद्धा आपण करू शकतो किंवा प्रति 10 लिटर पाण्याला 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा घेऊन तुरीच्या तासाला जर आपण त्याची ड्रिंचिंग केली तर भविष्यात येणाऱ्या जे काही मर रोग आहेत त्याचं नियंत्रण आपण योग्य पद्धतीने करू शकतो. जर आपल्याला रासायनिक पद्धतीने याचं नियंत्रण जर करायचं असेल तर सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही सोयाबीन या पिकावर जी फवारणी करता त्यामध्ये तूर आंतरपीक असते. म्हणून तूर या पिकावर नुसतं फवारणी पानावर न करता संपूर्ण खोडावर जर आपण फवारणी जर केली बुरशीनाशकाची तर आपल्याला पुढे चांगले नियंत्रण याचं दिसून येते. ज्या शेतकऱ्यांना तूर या पिकाचं चांगलं उत्पादन घ्यायचं आहे, योग्य ते व्यवस्थापन करायचं आहे त्यामध्ये तूर या पिकाचे शेंडे खुळणं अतिशय गरजेचं आहे. शेंडा खुळत असताना पहिला शेंडा खुळणी आपल्याला 45 दिवसाचं पीक असताना करायची आहे. तर दुसरी शेंडा खुळणी आपल्याला जी करायची आहे ते ज्यावेळेस आपलं पीक हे 70 दिवसाचं होईल, 70 ते 75 दिवसाचं, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. शेंडा खुळत असताना हेवी शेंडा खुळू नका, एकदम वरचा जो कोवळा शेंडा आहे तोच शेंडा फक्त आपल्याला खुळून घ्यायचा आहे. आणि शेंडे खुळणीच्या नंतर बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. कापूस पिकाचा जर आपण विचार केला या सध्या परिस्थितीमध्ये तुम्हाला माहितीच आहे की पावसाच्या खंडाच्या नंतर पाऊस ज्यावेळेस येतो त्यावेळेस आकस्मिक मर या रोगाची लागण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येऊ शकते. म्हणून आकस्मिक रोगाच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण योग्य त्या उपाययोजना कराव्यात. कापूस पिकामध्ये आंतरमशागती शेवटच्या